मित्र हो, मरण हे अटळ आहे आणि याची पूर्णपणे फादर हिलरी यांना खात्री आहे आणि म्हणूनच या मरणाची त्यांनी पूर्णपणे तयारीमध्ये ते होते सुरुवातीपासून. त्या मरणावर सतत बोलत असत, शेवटपर्यंत त्या मरणाविषयी ते चिंतन करत असत, लोकांना देखील सांगत असत. आणि ज्यावेळी त्यांच्या जवळचे मित्र मरण पावले त्यावेळी ते अधिक खिन्न होत असत. नुकताच काही महिन्यापूर्वी त्यांचे साथीदार फादर कार्डिनल सांगितल्याप्रमाणे बॉस्को फादर मरण पावले, एडविन बिशप मरण पावले. त्यावर परत चिंतन करत राहिले. नुकताच फक्त 2 दिवसा अगोदर त्यांच्या भाचीची मुलगी, 38 वर्षाची मुलगी, ती मरण पावली आणि तिला आम्ही सोमवारी निरोप दिलेला आहे. त्यामध्ये देखील फादर हिलरी खिन्न होते. त्या वर्षी देखील फादरने लिहिलं व्हॉट्सॲपवर आणि तिच्या आईचं देखील सांत्वन फादरांनी केलेलं आहे. फादरांची पूर्ण तयारी का मी सांगत आहे, 2 वर्षा अगोदरच फादर हिलरीने मृत्यूपत्र किंवा विल जे आहे ते त्याने लिहून ठेवलं होतं आणि स्पष्टपणे त्या मृत्यूपत्रामध्ये ज्या गोष्टी त्याला हव्या होत्या मरणानंतर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवल्या होत्या. काही दिवसा अगोदरच त्यांच्या मृत्यूविषयी त्यांनी पुरुषोत्तम पवार ह्यांना लिहिलेलं व्हॉट्सॲप मेसेज फक्त वाचून दाखवतो, कारण काही गोष्टी आम्ही पूर्ण करू शकत नाही. अवयवदानाबाबतीची माहिती पाठवल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. ही माहिती जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकापर्यंत पोचविण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करीत आहे. तसेच माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर रुग्णालयात दान करण्याची मी व्यवस्था करून ठेवलेली आहे. याबाबत मी माझ्या भावाचा मुलगा कॅलिस्टस म्हणजे फर्नांडिस यांना अवश्य ती सर्व व्यवस्था करण्यास सांगितलेले आहे. आपल्या कृपापूर्ण मदतीने हे माझ्या मृत्यूनंतर शरीरदानाची प्रक्रिया पूर्ण करतील. सध्या ते व्हिक्टोरिया चर्च या ठिकाणी आहेत. माझ्या मृत्यूपर्यंत ही माहिती पूर्णपणे गुपित ठेवावी ही नम्र विनंती. तर मित्र हो, आम्ही काही गोष्टी पूर्ण करू शकत नाही. त्यांची इच्छा होती की अवयवदान करावं, पण काही कारण केलं असल्या कारणाने त्यांचं अवयवदान मी करू शकलो नाही. कारण मुंबईहून परत या ठिकाणी डॉक्टर्स वगैरे आणणार, अवयवदान ते करून घेणं ते पूर्ण झालं नाही. त्यानंतर त्यांचं शरीरदान देखील करण्याची इच्छा होती. पण मित्र, शरीरदान करण्याची आमच्या कुटुंबामध्ये देखील पूर्णपणे त्यांची तयारी नसल्या कारणाने शरीरदान आम्ही ते करू शकत नाही. पण त्यांची इच्छा आहे देहदफन करण्याचे, क्रिमेशन, आणि म्हणून उद्या मिसा संपल्यानंतर त्यांचं क्रिमेशन केलं जाणार आहे. तर मित्र, श्रद्धांजली वाहत असताना मला या ठिकाणी काही लोकांची पूर्णपणे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. पहिल्या प्रथम परमेश्वराचे मी आभार मानत आहे, कारण फादर हिलरी यांना चांगलं जीवन त्यांनी दिलेलं आहे. अनेक वेळा ते हॉस्पिटलमध्ये जात राहिले काय कारणास्तव वगैरे, आणि 25 डिसेंबरला स्वतःहून या ठिकाणी होली फॅमिली हॉस्पिटलमधून त्यांना इथे आणण्यात आलं 25 डिसेंबरला, कारण 7 दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर मी भेटलो. पण देवाचे आभार, कारण त्यांची इच्छा होती की चांगलं मरण यावं, आणि देवाचे आभार मानत आहोत की फादर हिलरी यांना चांगलं मरण आलेलं आहे. काल सकाळपर्यंत ते बोलत होते, हसत होते. दुपारी जेवल्यानंतर थोडे झोपी गेले आणि 4:15पर्यंत त्यांची ज्योत मावळली. तर देवाचे आम्ही आभार मानत आहोत, देवाने चांगलं जीवन दिल्याबद्दल आणि सदृश जीवन दिल्याबद्दल. आणि विचार देखील शाप होते, सकाळपर्यंत लिहत राहिले ते. आणि सांगितल्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ 1050 असे लेख तयार केलेले आहेत. तर 1000 जे लेख आहेत ते अगोदरच छापले गेलेले आहेत आणि पुढील देखील त्यांनी अगोदरच लिहून ठेवलेले आहेत. ते देखील जनपरिवारामध्ये ते येतीलच. त्यानंतर विशेष मी या ठिकाणी आभार मानत आहे कार्डिनल ऑस्बर्ट ग्रेशियस यांचे. ते आहेत म्हणून नाही, बिशप त्यांनी कार्डिनलने फादर या ठिकाणी राहावं
म्हणून त्यांची इच्छा त्यांनी मान्य केली. कारण सर्वांना शक्य होत नाही. फादरांची इच्छा होती की मला इथेच राहायचं आहे, पण शक्य नाही, कारण ते आजारी आहेत. इथे रिटायरमेंटनंतर क्लर्जी होम किंवा घरी जायचं. घरी देखील व्यवस्था होती, क्लर्जी होम देखील व्यवस्था होती, पण त्यांना इथेच राहायची इच्छा असल्याकारणाने बिशपाने ती इच्छा पूर्ण केली. कठीण होतं, पण बिशपाने ठाऊक असून देखील की या ठिकाणी राहायचं म्हणजे अनेक अडचणी वगैरे येणार आहेत, पण त्यांच्या इच्छेला त्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी कार्डिनल यांचे मनपूर्वक खरोखरच मी आभार मानत आहे. कारण त्यांचं प्रेम एक प्रकारे क्लासमेट देखील आहेत त्यामुळे नाही, पण त्यांचा स्वभावच तसा आहे की कुणाला दुखवायचं नाही. आणि म्हणून सिनियर असल्या कारणाने त्यांना खूप रिस्पेक्ट देऊन त्यांना ह्या ठिकाणी मुक्ती केंद्रामध्येच त्यांनी ठेवलं होतं. म्हणून मी कार्डिनल ऑस्वल्ड ग्रिशा यांचे मी आभार मानत आहे कुटुंबातर्फे. आणि त्यानंतर आर्कबिशप जॉन रॉड्रिक्स यांनी देखील ते पूर्ण केलेलं आहे. पुढे देखील त्यांना तिथेच या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे. पुढे मी आभार मानत आहे फादर लेस्ली माल्या यांचे. कारण रिटायर झाल्यानंतर मुक्ती केंद्रामधून रिटायर झाल्यानंतर फादर लेस्ली यांच्यावरती दुवा त्यांच्या हातात आली, पण त्याने देखील फादर हिरांची पूर्णपणे काळजी घेतली. पण विशेष मी आभार मानत आहे कारण आम्हाला देखील ठाऊक होतं फादर त्या ठिकाणी राहत होते, ती खोली जी की आहे ती खोली पूर्णपणे व्यवस्थित नव्हती. कारण ज्या ठिकाणी राहत होते ती डेंजर होती आणि ते रिपेअर करण्याच्या त्या कार्यामध्ये ते होते. पण फादर लेस्ली माल्या आणि पॅरिश काउन्सिल मेंबर ह्याने समजून घेतलं की आपण फादराने ह्यावेळी जाऊ देऊ शकत नाही. चांगली खोली होती, डोराडो यांची ती खोली बाजूला आहे नावाने, त्या ठिकाणी शिफ्ट करण्याचा विचार होता. पण फादरांच्या मनामध्ये एक होतं की मला जर ह्या रूममधून हलवलं तर मी कदाचित लगेच मरणार आहे. कारण त्यांना पुस्तकाविना राहता आलं नाही. पुस्तकं आहेत, जी सामानं आहेत, ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांना जगायचं होतं. आणि म्हणूनच जी पुस्तकं आहेत ती लोकांना द्यावी अशी देखील विलमध्ये फादरांनी नमूद केलेलं आहे. म्हणून मिसा संपल्यानंतर जी फादरांची काही पुस्तकं आहेत, प्रवचनं आहेत, जे 1970 लिहिलेल्या प्रवचनं वगैरे आहेत, पापडी या ठिकाणी लिहिलेले प्रवचनं आहेत, मराठीमध्ये प्रवचन आहेत, ती पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत. आपण मुद्दामून घ्या, ती घे पुस्तकं आणि वाचा, आणि वाचल्यानंतर दुसऱ्यांना ते पुढे देण्याचा प्रयत्न करा. तर फादर लेस्ली यांचे मी आभार मानत आहे कारण त्यांनी ही वॉज पेशंट विथ फादर. कारण त्यांना माहीत होतं की इथे पण त्यांना लवकर हलवता येणार नाही, ठेवता पण येणार नाही, पण इट ट्राय टू अंडरस्टँड. सो लेस्ली थँक्यू फॉर दॅट. पिया अँड ऑल्सो पॅरिश काउन्सिल मेंबर, सर्व गावकऱ्यांचे विशेषतः पॅरिश लोकांचे मी इथे आभार मानत आहे. त्यानंतर मी आभार मानत आहे या ठिकाणी फादर स्टीवन किका, फादर अँसलम. त्यांनी फादर स्टीवनने एक प्रकारे जस्ट पिता म्हणून त्यांची सेवा केली. त्यांच्याबरोबर जायचे, बसायचे, बोलायचे वगैरे फादर अँसलम. आणि त्यांना गप्पा गोष्टी करण्यासाठी खूप आवडायचं. एखादा विषय निघाल्यानंतर गायनाविषयी, मिसाविषयी किंवा प्रार्थनेविषयी कोणत्या विषय निघाला ते सतत बोलत राहायचे, कुटुंबाविषयी बोलत राहायचे. आणि फादर स्टीवन किका, फादर अँसलम दोघांनी त्या ठिकाणी त्यांना खूप वेळ दिला, म्हणून त्यांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे. त्याचबरोबर फादर मायकल डिसूजा, त्यांचे जवळचे मित्र, जे या ठिकाणी प्रस्तावना केलेला आहे. आणि बिशपांनी खास या ठिकाणी आणल्यानंतर फादर हिलरी खूप आनंदित होते, कारण जवळची मित्र जवळ आलेले आहेत आणि म्हणून गप्पा गोष्टी करण्यासाठी त्यांना खूप वेळ भेटला आणि ते खूप गप्पा गोष्टी करत राहिले, फादर मायकल डिसूजा देखील. आणि म्हणून त्यांनी चांगला प्रस्तावना दिलेली आहे. तर त्यांचे मी मनपूर्वक आभार मानत आहे. फादर किका, तुम्ही फादरांची देखील खूप काळजी घेतली, वारंवार मला फोन करत राहिले कोणत्या प्रकारे देखील. आणि काल देखील जेव्हा फोन आला त्यांनी सांगताना देखील सरळ सांगितलं नाही, कारण हळूवारपणे देणं जरुरीच असतं कोणती बातमी. आणि ते देखील त्यांनी जाणवलं, त्यांना सांगितलं की फादरची तब्येत ठीक नाही, पण त्यावेळीच फादर त्यांची ज्योत मावळली होती. तर थँक्यू फादर किका अँड फादर अँसलम अँड फादर्स. आणि त्यानंतर स्टाफ मेंबर्स या ठिकाणी जे आहेत, स्टाफ मेंबरने देखील खूप काळजी घेतलेली आहे. आणि विशेषतः आभार आम्ही मरिया तुमचे आभार मानत आहे, आणि ऑब्री विशेषतः त्यांची खूप काळजी घेतली मरियाने देखील. तर आमच्या कुटुंबाने देखील सांगितलेलं आहे की मरियाची विशेष आभार माना या ठिकाणी. आणि त्यानंतर विकी, 1 वर्ष अगोदर विकीला देखील त्यांची सांभाळ करण्यासाठी या ठिकाणी त्यांना सांगितलं होतं. विकीने खूप खूप काळजी घेतली, आणि विकी आल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा नवीन उत्साह निर्माण झाला. कोणतरी बोलण्यासाठी आहे, रात्रीचं बोलण्यासाठी आहे, ती त्यांना जाणवलं. आणि म्हणून रात्री विकी 8 ते सकाळी 8पर्यंत नेहमी त्यांच्याबरोबर असायचं 1 वर्ष. आणि शेवटपर्यंत विकी सकाळी देखील सांगितलं की ज्यावेळेस त्यांनी शेवटचं त्यांनी निरोप दिला घरी जाण्यासाठी,
तेव्हा सगळं व्यवस्थित होते, पण अचानक दुपारी त्यांची ज्योत मावळली. तर मारिया, ऑब्री आणि विशेषतः विकी, तुमचे मी आभार मानत आहे आणि सर्व स्टाफ मेंबर्स. तर मित्र हो, फादरांची आठवण सतत राहणार आहे. आणि ज्या ज्या वेळेस उपासना गायले, उपासना संगीतेमध्ये किंवा उपासनाचा उत्सव होईल त्यावेळी फादरांची आठवण होईल. आगमन काळाला उठा प्रभूचे स्वागत करण्या गीताने आठवण होणार आहे. धाव प्रभू रे धाव प्रभू हे गीत गाताना फादरांची आठवण होणार आहे. क्रिसमसाला जगाचा मालक जगती आला या गीताने आठवण होणार आहे. बाळ जन्माला बाळ जन्म या गीताने आठवण होणार आहे. प्रगटीकरणाचा सण आला, ओ उंटाचा तांडा निघाला या गीताने निश्चितपणे आपली त्यांची आठवण होणार आहे. त्यानंतर प्रायश्चित काळामध्ये ॲश वेनसडे त्या ठिकाणी आल्यानं माती अससी माती मिळसी ते गाणं त्याद्वारे त्यांची आठवण होणार आहे. दुःख वाटते रे दुःख वाटते प्रायश्चित काळामध्ये ह्या गीताने आठवण होणार आहे. प्रत्येक वेळी उपासनेमध्ये सगळे गाणी गायले जाणार आहेत. ज्या ज्यावेळी ती मिसाल येणार आहे, देवाच्या मंदिरी चला ती गीत गाताना देव माझा मेंढपाळ, किती सुंदरशी गाणी जी आहेत त्या गीताद्वारे फादरांची आठवण सतत आपल्याला राहणार आहे. परंतु ज्यावेळेस हे उपासना मराठी उपासनाला एक प्रकारे तिरंजय देण्यात येईल किंवा कमी होईल त्यावेळेस त्यांची आठवण कमी होईल. आणि म्हणून खरी श्रद्धांजली फादरांना द्यायची असेल, कारण फादरांनी लिहून ठेवलेलं आहे की कोणत्याच प्रकारे मला ह्या ठिकाणी श्रद्धांजली नको आहे, म्हणून या ठिकाणी जास्त लोकांना आपण बोलवलं नाही. त्यांना विलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. मिसाज वेळी देखील कोणीने सतत त्वरित त्यांचं क्रिमेशन करावं अशी त्यांची इच्छा होती. ती मी पूर्ण करू शकत नाही, कारण वसेरा देखील मिसा होणार आहे. त्यासाठी मला फादरांनी क्षमा करावी. तर मराठी उपासना ज्या ठिकाणी बंद होईल त्याच वेळी फक्त फादरांचं एक प्रकारे आठवण कमी होईल. म्हणून मराठी उपासना सतत जागृत ठेवावी, त्याद्वारे फादरांना श्रद्धांजली आपण देता येईल, हीच मी आपल्यासमोर सदिच्छा प्रगट करीत आहे. आणि आपण देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि सगळं तयारी करण्यासाठी जी तयारी केलेली आहे, गायन देखील केल्याबद्दल सर्वांचे मी कुटुंब वतीने आणि चर्चच्या वतीने देखील मी मनपूर्वक सर्वांचे मी आभार मानत आहे. त्यांना चिरकाल शांती लाभावी हीच माझी सदिच्छा. सॉरी, या ठिकाणी आर्कबिशप फेलिक्स मचाडो ह्यांनी कालच छोटंसं इंग्लिशमध्ये पत्र पाठवलेलं आहे, ते मी मराठीत फक्त वाचून दाखवत आहे. आदरणीय फादर कॅलिस्टस, व्हॅटिकनमध्ये बैठकीमध्ये असताना फादर हिलरी फर्नांडिस यांच्या निधनाची दुःख बातमी मला मिळाली आणि त्यामुळे मला फार दुःख झालेलं आहे. मी स्वर्गातील पित्याकडे प्रार्थना करतो की देव फादर हिलरी ह्यांना अनंत जीवन देवो व त्याद्वारे अखंड प्रकाश उजळत राहो. सेमिनरीमध्ये माझ्यापेक्षा वरिष्ठ असल्याने फादर हिलरी यांच्याशी माझा निकट संबंध होता. विशेषतः त्यांच्या कीर्तनासाठी आणि धार्मिक भजनासाठी मराठी स्टेन्सिल कापण्याच्या कामामध्ये मी त्यांच्याबरोबर सहकार्य करीत असे. पवित्र मिसा आणि इतर सहकाऱ्यांचे मराठीत भाषांतर करण्याचे अग्रदूत फादर हिलरी होते. नवीन गोष्ट समाजापर्यंत पोचवताना ज्या प्रकारे टीका प्रत्येक अग्रदूताला सहन करावी लागते, ती सहन करत त्यांनी ते कार्य एका हाती पुढे नेलेलं आहे. नवीन मिसा ग्रंथ जो या ठिकाणी आहे त्या कामात स्वर्गीय फादर डिब्रिटो यांच्यासह फादर हिलरी यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या महानतेची जाणीव मला झाली. मराठी भाषेवरील त्यांचे संपूर्ण प्रभुत्व, त्यांचे गद्य आणि काव्यात रचना ही खरोखरच अद्भुत कामगिरी आहे. फादर हिलरी यांच्या योगदानाबद्दल चर्च सदैव ऋणी राहील. देवाच्या करुणामुळे त्यांच्या आत्मा शांती विसावा लावो हीच सदिच्छा. आर्कबिशप फेलिक्स मचाडो इंग्लिशमध्ये होतं, ते मराठीमध्ये त्यांचं ट्रान्सलेट केलेलं आहे.